जून महिन्यात सोलापूरच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत। एका मागोमाग एक नेते आपले जुने पक्ष सोडत नव्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत। 5 जून रोजी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। त्यानंतर करमाळा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी देखील शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला। दरम्यान नुकताच मंत्री भरत शेठ गोगावले सोलापुरात आले असता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे काँग्रेस नेते भगीरथ भालके यांनी त्यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे। भालके लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांच्या समर्थकांच्या लवकरच अशा स्टेटसवरून दिसून येत आहेत। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देखील मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय बळीराम काका साठे लवकरच पक्षांतर करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। आज त्यांचे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत। तसंच दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते दिलीप माने आणि सुरेश हसापुरे हे देखील भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। सध्या त्यांचा प्रवेश थोड्याच काळासाठी थांबवण्यात आल्याचं बोललं जात आहे। योग्य वेळ पाहून त्यांचा भाजप प्रवेश होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। या सर्व घडामोडींमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत।